मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यातील काही निर्णयांमुळे सांगली, सोलापूर आणि जळगाव येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने 1594 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली। या योजनेद्वारे दुष्काळग्रस्त भागातील 1,08,197 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे। म्हैसाळ येथे कर्नाटक एसटी बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात बस खड्ड्यात उलटली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। आज बुधवार दिनांक 19 रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली। कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर MH10 DN 9557 येत होता। यावेळी एसटी बसची ट्रॅक्टरला धडक झाली। चालकाचा ताबा सुटल्याने बस अंदाजे 30 फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली। या बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते। शेतातील ऊस माझ्या नावावर पाठव असे आईने म्हटल्यामुळे मुलाने रागाच्या भरात आईला काठीने मारहाण केल्याची घटना पानमंगरूळ तालुका अक्कलकोट येथे घडली। या गुन्ह्याबद्दल मुलासह चौघांवर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता पुढच्या 8 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या। दरम्यान आता हे पैसे लवकरच महिलांना मिळणार आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 दिवसात जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलं होतं। दरम्यान अजूनही पैसे जमा झाले नाहीत, मात्र आता 8 दिवसात नक्कीच महिलांना पैसे मिळणार आहेत। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काढलेल्या वसुली नोटीसी विरोधात बँकेचे माजी संचालक, माजी अधिकारी आणि माजी कर्मचारी यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपील केले आहे। पण या अपिलावर त्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही। या अपिलावर 4 आठवड्याच्या आत निर्णय घ्या असे आदेश आता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दुपारी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत विविध मंडळांच्या वतीने मिरवणुका काढण्यात येणार आहेत। शिंदे चौकातील डाळिंबी आड येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल। नवी पेठ, मेकॅनिक चौक, शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, चौपाड मार्गे पुन्हा डाळिंबी आड येथे मिरवणुकीचे विसर्जन होईल। जुना कुंभारी नाका, अक्कलकोट रोड येथून घरातून दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बिस्किट आणतो म्हणून गेलेल्या 12 वर्षीय बालकाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना 14 फेब्रुवारीला घडली। सोलापुरातून एक 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोगुल कुटुंबियांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे। तो मुलगा इयत्ता 8वीला शिकत आहे। अंगात पोपटी रंगाचा शर्ट आणि पिवळ्या रंगाची पॅन्ट आहे। कुठे दिसल्यास अथवा सापडल्यास MIDC पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने आज मंगळवारी सकाळी शहरातील विविध 12 ठिकाणांहून फ्लॉग रन निघाला। यात 17 शाळा सहभागी झाल्या। याचा समारोप पालिकेत झाला। या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेपासून येताना रस्त्यावरील कचरा, विशेषतः प्लास्टिक कचरा उचलून गोळा केला आणि पालिकेच्या कचरा गाड्यात टाकला। यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबतच्या घोषणा दिल्या। संपूर्ण शहरात आज जणू विद्यार्थी रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा धडा स्वतः घेत होते आणि शहरवासियांना देत होते। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी सोलापूर पाईपलाईनवर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। गळती दुरुस्त करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। त्यामुळे पाकणीतील पंपगृहास पुरेसा पाणी पुरवठा होत नाही। परिणामी अनेक वेळा पाण्याअभावी पंप बंद पडत आहे। त्याचा फटका शहराच्या पाणी पुरवठ्याला बसत आहे। मंगळवारी दिनांक 18 रोजी पाण्याअभावी पंप बंद पडल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला। जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या 2 टँकरवर MIDC पोलिसांनी कारवाई करत जप्त केले आहे। ही कारवाई मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता केली आहे। या संदर्भात रात्री 10 वाजता MIDC पोलीस ठाण्यात 2 चालकांसह त्यांच्या टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।